भूषण पाटील यांनी केलेले नवी मुंबई तुर्बे गावचा खेळाडू या विश्वनाथ जाधव आपण बघतोय आयकॉन जागृती स्पोर्ट मध्ये खेळतात केतन म्हात्रे विशाल पाटील मुकेश दास राजेश म्हात्रे कमलेश पाटील ऋतिक म्हात्रे शुभम पाटील प्रेम भोईर उंबारली सिद्धेश भोईर नागाव आणि योगेश म्हात्रे पाडा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वैभव माईला तुम्ही पाहतायत प्रीतम बारी ॲज अ आयकॉन आपल्याला पाहायला मिळते ऋतिक पाटील कॅप्टन आहेत दोन्ही संघ बॅलन्स आहेत आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघताय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच बाजूला आपण बघतोय गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्याच दिवशी आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं गणरायांचं पूजन केलं आणि त्यानंतर एसट्यांचं पूजन केलं आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सिद्दीक भावे सर जीटीसीच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले बिल्कुल इसीलिए तो उन्हें बिग बॉस ऑफ टेलीकास्ट कहा जाता है। इस वक्त घर घर चर्चा है जीटीसी की। वैभव माली को मोर्चे पे लगाया गया है मैन फ्रॉम मनकोली। सामना करेंगे विशाल पाटिल मैन फ्रॉम वडौली। नॉन स्ट्राइक पे राजेश म्हात्रे पारा के। खेल की शुरुआत चौथे दिन की अंपायर तैयार सिग्नल लेट्स प्ले फ्लाई स्लिप कवर पॉइंट कवर मिड ऑफ मिड ऑन स्क्वाड एक और शॉर्ट फाइनल घेरे में। वैभव की पहली गेंद हवा में स्ट्रोक था सीधा मिड ऑफ पे रन लेना चाहते थे रिकोशेज हुई पैरों से और जहां रन नहीं था ये क्या हो रहा है। पहली गेंद पे काफी ड्रामा चलता हुआ जहां एक रन नहीं था वहां 2 रन बने नितिन कालन। नक्कीच सिद्दीक भावे इथे एकही धाव नव्हती तिथे सुरुवात चांगली झाली जागृती स्पोर्ट डोंबिवली संघाने असं म्हटलं तर सुरुवात चांगली झाली की शेवट चांगलं होतं। आपण पाहतोय गोलंदाज वैभव माईला पाहतात काल या धडाकेबाजमध्ये सुद्धा धडाकेबाज चषक जी स्पर्धा आपण पाहतोय सुरू आहे तिथे वैभव माईने वाकलन टीमच्या विरुद्ध ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना पॉवर प्लेचं षटक अप्रतिम टाकलं होतं आणि तो त्या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक होतं। देखिए गुरु कमेंटेटर डॉक्टर गौली सर कहते हैं कि वेल बिगन इज हाफ डन। 2 रन बिना किसी विकेट के 2 विदाउट लॉस। थोड़ा नाराज है वैभव माली हालांकि मेरे ख्याल से मिड ऑफ पे ऋतिक थे टीम के कैप्टन। वैभव माली ऑन द राइज खेला है मिड ऑन के बगल से गेंद निकल गई लॉन्ग ऑन पे 4 रन। जागृति पाटिल जो हमारे साथ हैं उनके भी चेहरे पे खुशी। अच्छा ड्राइव है टिपिकल पावर प्ले स्ट्रोक है गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रही है दूर से खिलाड़ी पहुंचे हैं 2 रन बनाए। हल्का सा इनसाइड आउट स्ट्रोक था इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है। आई थिंक दिस इज द गुड स्टार्ट। ये डगआउट जहां केतन म्हात्रे कोहिनूर ऑफ वाकलन और राहुल पाटिल जी जो टीम के ओनर हैं हरीश पाटिल हमारे वीआईपी मंच पे स्विंग कर दिया है पिकअप शॉट है ये भिंगड़ी है 6 रन। क्या कहेंगे कप्तान को सलामी देता हुआ सिक्सर। याच खेळासाठी तर विशाल पाटील जाणला जातो। सतत तरी खूप चांगलं क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे नाव भरपूर चर्चेत आहे। वडवली गाव म्हटल्यानंतर कालच सिद्दीक भावे धडाकेबाज चषक मध्ये सुद्धा संघ क्वालिफाय झालाय चेंज द गेम वडवली 20 संघांनी। आतापर्यंत आपण विचार केला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 15 बाईक विशाल पाटीलने जिंकले आणि 1 4 व्हीलर कार। लेकिन वो देखिए बाइकर सम्राट को दिखाया जा रहा है। महाराष्ट्र का बाइकर सम्राट आपके टीवी मॉनिटर पे केतन म्हात्रे लगभग 40 के ऊपर बाइक 4 4 व्हीलर। अच्छा स्ट्रोक सेंसिबल क्रिकेट नीचे बैकलिफ्ट से पुश किया पुश करो और खुश रहो बहुत ही सेंसिबल क्रिकेट हम कहेंगे। स्कोर जागृति स्पोर्ट का बातों बातों में पहुंचता हुआ 15 रन बिना किसी विकेट के। पहले मैच में पहले दिन 87 बने थे और कल 95। ओ माय गॉड क्या शॉट है तारामंडल में भेज दिया है गेंदबाज को वैभव माली को। ये शॉट को देखकर मानो तीर भी शर्मा जाए।
नाही, नक्कीच जबरदस्त फटका. राजेश म्हात्रे मॅन फ्रॉम मलंगड, म्हात्रेपाडाचा खेळाडू आहे. योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रेला तुम्ही पाहताय, दोन खेळाडू जागृती आणि नेहमीच जागृती स्पोर्ट डोंबिवली म्हटल्यानंतर हरीश पाटील, राहुल पाटील नेहमीच या खेळाडूंवरती ते भरोसा दाखवतात. ग्रामीण टेनिसचे जे खेळाडू आहेत त्यांच्यावरती खास करून सिद्धी भाई जास्त भरोसा है हरीश पाटिल यांचा. देखिए खरबूजे को देख के तरबूजे ने रंग बदल दिया. राजेश म्हात्रे को पहली गेंद मिली, पाले में मिली, बिल्कुल सीधा स्ट्रोक. एक स्ट्रोक ने हरीश पाटिल को सलामी दी और एक स्ट्रोक ने राहुल पाटिल को. देखिए केतन म्हात्रे का जो अनुभव है वो कितना बड़ा है. मेरे ख्याल से कमलेश पाटिल भी इस टीम में नजर आ रहे हैं. डोंबिवली एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं. केतन म्हात्रे का एक्सपीरियंस देखिए. पहले दिन गलती की, कप्तान ने टॉस जीता, फील्डिंग दी. दूसरे दिन गलती की, कप्तान ने टॉस जीता, फील्डिंग दी. केतन म्हात्रे को पता है सूरज डूबा नहीं है. अगर सूरज डूबता है तो फिर अगर रहता तो अलग चित्र रहता. कल पहले मैच में 95 पवन केने ने धुआंधार बल्लेबाजी की, 47 बनाए. लेकिन आज भी कुछ इरादे ऐसे ही लग रहे हैं जागृति स्पोर्ट्स के. लेकिन एक बात है, आरोही इंटरप्राइजेस कच्ची गोली खा के नहीं आए. ये नंदन पाटिल है. ये देखिए आप, मिस्टर जीटीसी, जल्पेश भुईर, हरीश पाटिल और जागृति पाटिल. खेल की शुरुआत प्रीतम बाड़ी, ऑल इंडिया आइकॉन, जड़ में गेंद, अच्छा पुश, आंखों आंखों में रन पूरा. चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. सिद्धी भावे सर, कालचा दिवस आपण पाहिला तर शेखर रवीच्या नावावरती राहिला. जबरदस्त बॅटिंग केली शेलके ब्रदर्स पोगाव. पहिल्या मॅच मध्ये 95 धावा ज्या टीमने खर्च केल्या होत्या गोलंदाजी करताना, ती टीम सुपर 8 मध्ये पोहोचली. सलग 2 मॅचेस त्यांनी नंतर जिंकल्या. कल एबी स्पोर्ट्स ने काफी निराश किया. फुल टॉस, गेंद हवा में, स्ट्रोक, रॉकेट कैच था. लेकिन इस तरह के कैच आपको पकड़ने होते हैं. करण भाने के जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. प्रीतम क्रीज के कोने से ड्राइव किया, मिड ऑफ सर्कल में है. अंडरस्टैंडिंग बहुत अच्छी लग रही है दोनों बल्लेबाजों के बीच में. 1 रन आता हुआ जागृति स्पोर्ट्स का स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पे पहुंचा है. प्रीतम बाड़ी बहुत मशहूर नाम है, ऑलराउंडर, दुनिया का चमकता सितारा. फिर आगे रखी हुई गेंद, फिर मिड ऑफ पे ड्राइव, फिर 1 रन. अच्छी रणनीति है क्योंकि प्रीतम बाड़ी विकेट टू विकेट बॉलिंग कर रहे हैं और स्ट्रोक के लिए जगह नहीं दे रहे. बल्लेबाज को जब हाथ खोलने के लिए मौका नहीं मिलता है तो फिर बहुत कम रहता है कि बड़े स्ट्रोक आते हैं. नितिन कालन मेरा साथ निभा रहे हैं, टीडीपीएल के मॉनिटर कमेंटेटर. ओ, दोनों बच गए. डायरेक्ट थ्रो भी लगा है और अंपायर तीसरे अंपायर की तरफ चले गए. ज्या प्रकारे सिद्धी भावने उल्लेख केला, फुल टॉस, जवळजवळ लो फुल टॉस बॉल होता. कदाचित असं वाटलं तर या चेंडूवरती मोठा फटका येईल, मात्र तिथे मिस झाले आणि आता बघायचे रनआउट सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही हे पाहणं गरजेचं. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. जीटीसी वेगाने धावले, यष्टिरक्षक बघा किती वेगाने आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. बघायचं आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्या टेलीकास्ट है, दूध का दूध और पानी का पानी. क्यों कहा जाता है जीटीसी को बिग बॉस ऑफ टेलीकास्ट. टेलीकास्ट दुनिया का ये बॉस है. अल्ट्रा स्लो मोशन, बल्ले को एक्सलेंट मिक्सिंग. ये देखिए क्लोज व्यू में, बिल्कुल इंटरनेशनल टेलीकास्ट. एक्सलेंट टेलीकास्ट फ्रॉम जीटीसी. तालियां होना चाहिए जीटीसी के लिए. नक्कीच नक्कीच खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. यासाठी जीटीसी ची ओळख आहे. सर्व आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर, प्रचंड मेहनत असते त्यांची. विशाल पाटील बघा, इसे कहते हैं दूध का दूध और पानी का पानी. फलंदाज बात. विपिन दुबे को भी मानना चाहिए लगता है, क्योंकि कई दिन से मैं देख रहा हूं कि वो गेंदों को भी बहुत पढ़ते हैं. उन्होंने पहले ही बताया कि बल्लेबाज को जाना होगा. आउट होके जा रहे हैं. अच्छी बल्लेबाजी करने के बाद विशाल पाटिल 17 रन बनाए. नए बैटर
अब मैदान में आने की तैयारी में। ऑपरेटर रूम मध्ये आपण पाहिलं तर सिद्दीक भावे सुशील पाटील बसलेत. खूप चांगलं बघा डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आता मात्र केतन मात्रे येत आहेत, महाराष्ट्राचा बायकर मॅन. जागृती स्पोर्टच्या वतीने प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक लकी कुपन सुद्धा दिलं होते. तसे तुम्ही सलग 3 चौकार मारले तरी कुपन दिले जाईल, सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक. आज उन्होंने परमिशन दिया है कि कमेंटेटर्स और स्कोरर के लिए भी वो कूपन दिया जाएगा. केतन मात्रे, कोहिनूर ऑफ वाकलन. देखिए कोई ऐसे ही तो कोहिनूर नहीं बनता है, क्योंकि हीरे की चमक और कांच की चमक में फर्क रहता है. ये हीरे की चमक है टेनिस क्रिकेट की. केतन मात्रे के जो रिकॉर्ड्स हैं, खासतौर से जो ग्रामीण बिग बैश हुआ था 70 का कोन में, और वो जो बल्लेबाजी की थी केतन मात्रे ने और पीछे आवाज थी कुणाल दाते की, वो सुपर से ऊपर मैच था. और वाकई में केतन मात्रे पे नजरें रहेंगी. लेकिन सामना करें राजेश मात्रे. प्रीतम बारी, विकेट तो नहीं मिला, रनआउट हुआ है. ओ बढ़िया गेंद, आउट एलबीडब्ल्यू. यही तो करना चाहते थे प्रीतम बारी. प्लम एलबीडब्ल्यू. अंपायर के मन में कोई भी शंका नहीं. नीचे भी गेंद रही थी, हल्की सी कट के अंदर की जानिब आई थी, क्योंकि प्रीतम बारी क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल करते. नाही सिद्दीक भावे सर पहिल्या षटकात 21 धावा होत्या, सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र अचानक प्रीतम बारी आली आणि त्यांनी सांगितली बारी बारी सबकी बारी. 2 विकेट घेतलेत आणि फक्त 4 धावा दिलेत. नए बैटर ऑल इंडिया आइकॉन विश्वनाथ यादव, मिस्टर सुप्रीमो के मैन ऑफ द सीरीज. ये हमारा कमेंट्री बॉक्स. यहाँ पर नितिन कालन जो TDPL कमेंट्री की मॉनिटरिंग कर रहे हैं, और विपिन दुबे को दिखाया जा रहा है मैन ऑफ गोल्डन फिंगर, मास्टरमाइंड. आज बर्थडे है नितिन का, हैप्पी बर्थडे. कौशल पाटिल केतन मात्रे के लिए डेड बॉल. अब उनके चेहरे के एक्सप्रेशन देखेंगे तो कभी भी उनके चेहरे पे कभी तनाव नहीं रहता है, मैच कहीं भी जा रहा हो. कौशल पाटिल केतन मात्रे के लिए अच्छा स्ट्रोक, बिल्कुल गेंद के ऊपर आके पुश किया. 1 रन, 26 पे पहुंचा स्कोर, 2 विकेटों के नुकसान पे. अभी आए और अपनी आंखें जमाना चाहते हैं. सूरज मगरिब में डूबता हुआ, बहुत ही सुहाना मौसम. पिछले 4 दिन से गुलाबी मौसम है नीलजे की सरजमीन पे. क्रीज के कोने से रिवर्स खेलने की कोशिश, अंदर आती भी गेंद बीट किया. ये खासियत है उनकी. लंबा कद है, हाई बैक आर्म एक्शन है उनका. और ये देखिए कितनी कटी थी गेंद. 26 रन, 2 विकेट. कौशल नो बॉल है, उछाल दिया है लॉन्ग ऑफ पे. 6 रन. बढ़िया निर्णय आदमी मोहम्मदुल्ले का. देखिए रिटर्न क्रीज के बाहर साइड लाइन जो रहती है उसको क्रॉस किया था. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मनोज पर्वाकर, एंगल फ्रेजर और इमरान खान ने ऐसी ही गेंदबाजी की, लेकिन कभी नो बॉल नहीं किया. कौशल फ्री आता हुआ, फुल टॉस गेंद, भिंगड़ी है, ये भिंगड़ी शॉट है. 6 रन, नो बॉल. करेला और ऊपर से नीम चढ़ा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. राजेश मात्रे ने पंख लगा दिए थे गेंद को, बीमर गेंद थी, नो बॉल.
विश्वनाथ जादव ने, सॉरी ये विश्वनाथ जादव का क्लास है, पहला लॉन्ग ऑफ पे, लेकिन दोनों बार उनको गेंदे नो बॉल मिली है। इसका मतलब है की आपके एक हाथ में नहीं, दोनों हाथ में लड्डू। क्या बात आहे, येणारा चिन्ह तर पुन्हा फ्री हिट असेल आणि सलग 3 षटकार आले तर नक्कीच जागृती स्पोर्ट केतन म्हात्रेच्या वाढदिवसानिमित्त जो कुपन आहे तो विश्वनाथ जाधवला मिळेल। पहिला कारनामा आयुब शेखने केला पहिल्याच दिवसामध्ये, दुसरा अरब शेख आणि तिसरा विश्वनाथ जाधव असेल का, मात्र फ्री हिटचा बॉल आहे। गली में कैच जरूर हुआ था लेकिन फ्री हिट था, स्लाइस किया था। गली के चक्कर वैसे भी अच्छे नहीं रहते, चाहे महबूब की हो चाहे क्रिकेट की, पकड़े जाने का डर रहता है और बच गए वहां पे विश्वनाथ जाधव। कौशल विश्वनाथ जाधव को रिवर्स खेला है, गेंद निकल रही है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए विश्वनाथ जाधव ऑन फायर। सिद्दीक भावेसर पहिल्या षटकात 21, त्यानंतर प्रीतम बारी आले 4च धावा दिल्या आणि त्यानंतर कुशल आले, त्याने 4 बॉल मध्ये 19 दिलेत, धावसंख्या 44। लग रहा है कि डोंबिवली के बिग बाजार में नजर आ रहे हैं कौशल्य पाटिल। थोड़ा सा अनुभव कम का फायदा उठाया जा रहा है, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ सीधा खड़ा है ऋतिक पाटिल, 1 रन आता हुआ। स्कोर बातों बातों में 45। ये देखिए डगआउट में बहुत खुशी, राहुल पाटिल जो टीम के ओनर हैं वो काफी खुश नजर आ रहे हैं। ये कोहेनूर है, ये कोहेनूर शॉट है, कहां छोड़ने वाले थे इस बीमार को। अब कौशल्य पाटिल इस मैच में गेंदबाजी नहीं कर पाएंगे। दूसरा बीमर देखना है कि करे कोई और भरे कोई, करनी किसकी और भरनी किसकी, क्योंकि बीमार गेंद है, फ्री हिट है, और कौशल की जगह अब देखना है कि गेंदबाजी के लिए कौन आता है। एक गेंद के लिए आना है लेकिन वो फ्री हिट है, सामने केतन म्हात्रे। इसका मतलब ऐसा है कि आप पगार लेके निकल गए और लगा दिया दूसरे को ड्यूटी पे। नक्कीच महागडं षटक बघा, कुशलने 5 चेंडूमध्ये 27 धावा दिले, त्यामुळे चर्चेचा विषय झालाय, प्रश्नही पडलाय आता बद्दल ऋतिक लाखरकिया केतन म्हात्रेच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर षटकार आलाय, सिक्सर किंग म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं। 6 अर्धशतक आतापर्यंत केतनने या सीझन मध्ये मारलेत, त्यातले 4 अर्धशतक शहरी क्रिकेटमध्ये आणि 2 अर्धशतक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्यामुळे तो भन्नाट फॉर्म मध्ये। सिद्दीक भावेसर एनबी ट्रॉफीची फायनल मॅच तुम्ही पाहिली, तिथे त्याने फायनल मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं। टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस बॉल, शहरी टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर आतापर्यंत केतन म्हात्रेच्या करिअरचा आपण जर विचार केला तर 90 पेक्षा जास्त अर्धशतक त्याच्या नावावरती आहेत। देखिए केतन म्हात्रे इस वक्त भारत के टेनिस क्रिकेट के बहुत ही फोकस मैन है। आईएसपीएल में भी उन्होंने कमाल की बल्लेबाजी की थी। फ्री हिट है और गेंदबाजी के लिए आए शरद पाटिल। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया और अंपायर का भी ओवर का रिव्यू लिया है, बल्लेबाजों ने रिव्यू लिया अंपायर। यस, हालांकि कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया था, गेंद नीचे भी रही थी। देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। रनों की लूटमार मचा रखी है टीम जागृति स्पोर्ट डोंबिवली ने। फेयर डिलीवरी, सही निर्णय अंपायर का। 3 ओवर की समाप्ति, रन बने 52, विकेटें गिरी है 2। जागृति स्पोर्ट का एक रिव्यू खत्म हो चुका है, एक रिव्यू बाकी है, लेकिन 3 ओवर बाकी है और दोनों बल्लेबाज बहुत ही खतरनाक है। क्या ये रनों की लूटमार जारी रहेंगी? आइए सुनते हैं आगे की कहानी नितिन कालन जी की जुबानी।
जागृती स्पोर्टने बघा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन केतन म्हात्रेने. काय सुरुवात केली. दुसऱ्या षटकात प्रीतम बारीने धावांवरती रोख लावली होती. फक्त 4 धावा दिल्या होत्या. तोच प्रीतम बारी आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये चौथं षटक घेऊन. मात्र मागचं शटल आपण पाहिलं तर कुशल खराब होतं. 27 धावा त्यांनी 5 चेंडूमध्ये दिल्या होत्या आणि पहिलं षटक आपण पाहिलं त्या षटकात सुद्धा 21 धावा आल्या त्या वैभवच्या. 2 षटकं भरपूर महागडी ठरले त्या मॅच मध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या सरासरीने सिद्दीक भाबेसर बॅटिंग केली तर 100+ धावाही होऊ शकतात या मॅच मध्ये. कारण 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव आणि केतन म्हात्रे. कोळेगाव एंडकडून हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक येत आहेत. तिथे सिंगल मिळाली आहे विश्वनाथ जाधवच्या खात्यामध्ये. विश्वनाथ वैयक्तिक 18 वरती बॅटिंग करतो या मॅच मध्ये. 7 चेंडूचा खेळ त्याने केला आणि दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे ज्याने 3 चेंडूचा खेळ केलाय तो वैयक्तिक 7 वरती बॅटिंग करतोय. ये अच्छा बैटल है क्योंकि प्रीतम बारी ने भी घाट घाट का पानी पिया और घाट घाट का पानी पिलाया है बल्लेबाजों को. देखिए विराट चोरगे साहब हमारे बीच हो तो आपका हार्दिक स्वागत है. आपको मंच पे आना है. संजय चोगले जी अगर हमारे बीच हो आपका भी हार्दिक स्वागत है. नंदू बोर जी हमारे बीच में हो तो आपका भी हार्दिक स्वागत है. तीनों को हमारे वीआईपी मंच पे आना है. नाही धाबांची गती चांगली आहे. कारण दुसऱ्या सत्रामध्ये मुकेश दास मागच्या वर्षी टीडीबीएलचा बेस्ट बॉलर होता ज्याला बाईक मिळवली. त्यांनी मागच्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन होता केतन म्हात्रे. 18 विकेट घेतली होती मुकेश दासने. यस 18 विकेट लिए थे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज बाद होईल. केतन म्हात्रेला माघारी परतवलेल. फारसं मोठी धावसंख्या इथे उभारू शकला नाहीये या मॅच मध्ये. फक्त त्याने 7 धावा बनवल्या आहेत. धावांची गती चांगली. अतिशने एक चांगला झेल टिपलाय. प्रीतम बारीच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. आपने देखा कि प्रीतम बारी लगातार बल्लेबाजों के पैरों का निशाना ले रहे हैं और केतन म्हात्रे को भी वही गेंद की उन्होंने जिसपे उन्होंने आउट किया था विशाल खासतौर से राजेश म्हात्रे को. और केतन ने उसको फ्लिक किया लेकिन पीछे खिलाड़ी रखा गया था. आउट हो गए सस्ते में केतन म्हात्रे. नए बैटर मैदान में आते हुए नितेश पाटिल. याच क्रीडांगणामध्ये जो सातत्याने सराव करत असतो निजे गावचा खेळाडू. याच क्रीडांगणामध्ये बाईक सुद्धा मिळाली होती. क्या बात है. घरेलू मैदान पे अपने बल्लेबाजी को आए और बाइक विनर भी है. और कहते हैं कि जागृति स्पोर्ट्स ने लोकल एटीएम की खिदमत ली. नक्कीच याच विभागातील भरपूर खेळाडू या टीम्स मध्ये आणि हाच प्रयत्न नेहमीच राहिलाय संघ मालक हरीश पाटील आणि राहुल पाटील यांचा. आपले खेळाडू पुढे जावे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा हा प्रयत्न हरीश पाटील आणि जयेश पाटील येतात बघा. वंडर बॉय ऑफ भिवंडी काल की परवाही आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं. सिद्दीक भावेसर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बालाजी एकर्स या संघामध्ये तुम्हाला जयेश पाटील खेळताना दिसेल. विराट चोरगे साहेबांचा संघ. आज थोड़ा सा प्रीतम बारी गेंदों को अंदर ला रहे हैं. हालांकि लेग कटर के लिए भी जाने जाते हैं. प्रीतम बारी कोळेगाव यांकडून राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज बाद झाले. त्रिफाचित होत आहेत. नितेश 0 वरती बाद झाला या मॅच मध्ये. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत असली या मॅच मध्ये प्रीतम बारी. घरेलू मैदान पे खेल रहे थे नितेश पाटिल लेकिन भूल गए कि सामने कौन सा गेंदबाज है. वो गेंदबाज है जिसके सामने अच्छे अच्छे बल्लेबाज भी रिवर्स शॉट नहीं खेलते हैं. गलती कर बैठे और आउट हो गए. वेलकम वंडर भिवंडी जयेश पाटिल. बालाजी एकर्स और वाशी इंडियन के बीच अगला मैच है. लेकिन प्रीतम बारी की सराहना करनी होगी. अब तक 3 विकेट उन्होंने हासिल किए हैं. नए बैटर मैदान में आते हुए प्रेम भोईर. नक्कीच प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मॅन फ्रॉम उंबारली. अजून एक चांगला फलंदाज. अनेक अर्धशतक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावरती आहे. शहरी क्रिकेट सुद्धा तो खेळत असतो आणि बघा त्याचा नामीच संधी आहे. कारण की ज्या प्रकारे सिद्दीक भावेसरांनी उल्लेख केला ज्यावेळी तुम्हाला संधी मिळते त्याचं सोडणं करणं गरजेचं आहे. 54 वरती 4 विकेट गेले. 4थं षटक मार्गस्थ आहे.
हा चांगला चेंडू होता, ब्लॉकरचा इथे वापर केलाय. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतात. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण आहेत. कमाल की बॉलिंग प्रीतम बारी कर रहे हैं. लग रहा है कि बल्लेबाजों के पैरों को पकड़ा है. नक्कीच नक्कीच प्रीतम बारी हे नाव भरपूर चर्चेत आहे. पालघर विभागातील हा खेळाडू आहे. प्रीतम बारी 1 षटक 4 चेंडू आतापर्यंत त्याने फेकले. 8 धावा खर्च केले. 3 विकेट मिळालेत प्रीतम बारीला आतापर्यंत आणि 4थी विकेट. प्रेम भोईर सुद्धा 2 वरती बाद होईल. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. जागृती स्पोर्ट डोंबिवलीला 56 या धावसंख्येवरती 4थं षटक मार्गस्थ. इथून अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र थोडीशी जास्त घाई दाखवते सिद्धिक भावे जागृती स्पोर्ट डोंबिवली टीम. नितिन कलन कभी कभी कमेंटेटर्स का काम कर जाते हैं. मैंने कहा था कि इनकी जो लेग कटर रहती है वो बहुत इफेक्टिव रहती है. उन्होंने देखा बल्लेबाज के पास उतना अनुभव नहीं है, वो खेलेंगे स्टंप की गेंद के लिए और उन्होंने लेग कटर किया. नंदन पाटिल ने जो आइकॉन चुना था वो फिलहाल चलता हुआ. 4 विकेटें हासिल की है प्रीतम बारी ने और कितने विकेट गिरे? 5. 1 रनआउट, वो भी उन्हीं के ओव्हर में. नक्की जबरदस्त गोलंदाजी केली. सिद्धेश भोईर आलेत, मॅन फ्रॉम नागाव. नागाव म्हणते तर आमचे चांगले ऑफिशियल स्कोरर कल्पेश पाटील. कितनी गेंदें बची है? 1 गेंद बची है. क्या फाइपर करेंगे? और करेंगे तो पहले गेंदबाज रहेंगे टीडीपीएल में. हालांकि टीडीपीएल की बेस्ट डिलीवरी की थी कल्पेश जाधव ने जब उन्होंने साई शेलार को स्विंगिंग यॉर्कर पे बोल्ड किया था. नक्कीच बघायचंय फायपर पूर्ण करेल का विश्वनाथ जाधव. चांगला चेंडू होता. फायपरचं पूर्ण झालं नाही, मात्र गोलंदाजी आवडली असेल टाळ्या झाल्या पाहिजे प्रीतम बारीसाठी. 2 षटकं 8 धावा आणि 4 विकेट घेतले. 4 षटकांचा खेळ संपलाय. जागृती स्पोर्ट डोंबिवली प्रथम बॅटिंग करत असताना 5 गडी बाद 56 धावा. प्रीतम बारी का बॉलिंग एनालिसिस देखिए. 2 ओवर और कुल मिलाकर 8 रन और 4 विकेट. इसे कहते हैं ऑल इंडिया आइकॉन. देखिए अभी भी मेरा अपना मानना है कि एकाध ओवर कोई और गेंदबाज अगर अच्छा करता है तो फिर नंदन पाटिल एंड कंपनी के पास भी बहुत लंबा बैटिंग लाइनअप है. सिद्धिक भावे सर, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला प्रीतम बारी 2 षटकं 8 धावा 4 विकेट, म्हणजे इतर 2 गोलंदाजांवर जर तुम्ही नजर टाकली तर त्या 2 गोलंदाजांनी 2 षटकं आपण पाहिली तर 48 धावा दिलेत. एका गोलंदाजाने 27, एका गोलंदाजाने 21. ये बहुत कम होता है कि गेंदबाजों का अर्धशतक बन जाए. नक्कीच नक्कीच. अजूनही मॅच आपण पाहिलं तर ज्यावेळी कुणाल दाते सरांनी चर्चा केली केतन म्हात्रे सोबत, त्यांनी सांगितलं 60-65 इथून 56 झालेत. आणि अजूनही आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये तिथून 70+ जाण्याची नामी संधी आहे जागृती स्पोर्ट डोंबिवली संघाच्या समोर. मरता क्या ना करता ऋतिक पाटिल स्वयं आए गेंदबाजी के लिए. आज कौशल्य पाटिल ने निराश किया. बहुत अपेक्षाएं थी. थोड़ा ऐसा लग रहा है कि 22 गज का जो यार्ड है वो उनको कम पड़ गया. या दरम्यान तुम्ही पाहताय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठानचे सर्वा महेंद्र दादा म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. दादांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं टीडीपीएल ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नांदेवली की आन बान शान महेंद्र म्हात्रे साहब दीपक दादा प्रतिष्ठान के हमारे बीच पहुंच चुके हैं. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. निवेदन है आपकी जगह हमारे दिल में भी है और हमारे मंच पे भी. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज ऋतिक पाटील. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला की विश्वनाथ जाधव जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत 70+ जाण्याची नामी संधी येते जागृती स्पोर्ट डोंबिवली संघाकडे. कुछ कहा नहीं जा सकता. ये वो खिलाड़ी है यहाँ 80 को भी पार कर दे. अगर इसका विकेट लिया तो फिर जागृती के लिए कठिनाइयां बढ़ सकती. नक्कीच ऋतिक पाटील बघा कालच धडाकेबाज चषक मध्ये मॅच झाली होती मानक्युली विरुद्ध वडवली बी आणि एका धावेचं षटक फेकलं होतं ऋतिकने आणि तिथून ती मॅच सुद्धा जिंकली होती. चेंज द गेम वडवली बी संघाने. विश्वनाथ जाधव थोडीशी चर्चा करत असताना आपण पाहतोय पंचांसोबत 57 धावा झाल्यात.
या स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहतायत मिस्टर GTC जलपेश भोईर, सुशील पाटील आणि तेजस पाटील. सिद्धी भावेश तुमच्या माहिती जे स्पर्धेचे आपले आयोजक आहेत तेजस पाटील एक चांगले समालोचक सुद्धा राहिलेले आहेत. नाम में ही तेज है, तेजस. महेंद्र म्हात्रे साहब हमसे जुड़ते हुए मोस्ट वेलकम. क्रिकेट जिनके खून में बसा हुआ है, नांदेवली के आन बान शान का हम हार्दिक स्वागत करते हैं. हैदराबाद में 4 मीनार, TDPL के 3 मीनारों की तरफ से तेजस पाटिल, जलपेश भोईर और सुशील पाटिल की तरफ से 57 धाबा झालेत. विश्वनाथ जाधव आपण पाहतोय धानिवचा खेळाडू आहे, ॲज आयकॉन जागृती स्पोर्ट डोंबिवली. आणि केतन म्हात्रे म्हटल्यानंतर त्याच्या विनंती मान देऊन अनेक मोठमोठे खेळाडू येऊ शकतात. भूषण गोयलला तुम्ही पाहिलं होतं. इथे फटका सुंदर आहे कव्हरच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. Look at that, the class of Vishwanath Jadhav. Picks on the rise and firmly lofted drive through the covers for 4. Terrific timing and tremendous power. 61 धावा झालेत. अजून इथून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रीतम बारी थोडीशी चर्चा करतायत. जागृती स्पोर्ट डोंबिवली हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये, शहरी क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं आहे. मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा कारनामा मागचे 2-3 वर्ष जर तुम्ही पाहिले तर हे नाव भरपूर चर्चेत आहे. करण भाण्याने तुम्ही पाहतात मिडॉपला ते क्षेत्ररक्षण करतात, मॅन फ्रॉम आडिवली. काल प्रणित पाटीलला तुम्ही पाहिलं, मॅन फ्रॉम वाडेकर. केजू मुंडेला पाहिलं, मॅन फ्रॉम आगासन. अमर ठाकूरला तुम्ही काल पाहिलं, मॅन फ्रॉम सोनारपाडा. फटका चांगला आहे, टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून येतोय. TDPL सिक्सर. डिस्ट्रिक्ट प्रीमियर GTC को देखिए, एरोप्लेन को अपने कैमरे की आंख में कैद किया है. विश्वनाथ यादव को टेनिस क्रिकेट का ब्लैक डायमंड कहा जाता है. और आपकी मालूमात के लिए कि हीरा जो सबसे महंगा रहता है वो ब्लैक डायमंड रहता है. क्या शॉट खेला है, स्टैंड एंड डिलीवर. बल्ले का फ्लो देखिए, शॉट को जब फिनिश किया बल्ला कंधे के पीछे जाता हुआ और गेंद बाउंड्री के पीछे. नक्की जबरदस्त बॅटिंग करत असताना विश्वनाथ जाधव आपण पाहतोय. इथे एक फिरकी अस्त्रही होतं. आपण पाहिलं तर आरोही एंटरप्राइजेस, कालेर भिवंडीचा आपण विचार केला तर किरण शिंदे सारखाही गोलंदाज या टीम मध्ये कदाचित शेवटच्या षटकात त्याचा वापर होऊ शकतो. मात्र 67 मॅच चेंडू मला वाटतं आलेला आहे. 67 धावा झालेल्या आहेत, 5 विकेट गमावल्यात. विकेट सिद्धी भावेसर विकेट गेल्यात, मात्र धावांची गती चांगली आहे जागृती स्पोर्ट डोंबिवलीची. देखिए, जिस टीम में केतन म्हात्रे हो तो उसका गेम प्लान अलग रहता है. वहां से इंस्ट्रक्शन है कि आपको क्या करना है. और विश्वनाथ जाधव को इस वक्त रोकना थोड़ा मुश्किल हो रहा है आरवी इंटरप्राइजेस कालेर के लिए. स्वयं नंदन पाटिल हैं वहां. कप्तान ऋतिक पाटिल पे मोर्चा खोला है उन्होंने. ऋतिक गोलंदाजी मार्कवर, राईट बोर्ड विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावसंख्या पुढे सरकले. 68 धावा झाल्यात. काल चॅलेंज स्पोर्टने 95 धावा केल्या होत्या. I think there is a tremendous pressure on Captain Hrithik Patil because he bowled so far 2 white balls. ऋतिक गोलंदाजी मार्कवर, राईट बोर्ड विकेट. स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं आहे तिथे. किरण शिंदे आहेत, मॅन फ्रॉम चोळेगाव. 2 धावा इथे मिळते. जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावसंख्या पुढे सरकले. ती 70 वरती 5 विकेट गमावलेत. अच्छा क्रिकेट मिडल में चलता हुआ, बिल्कुल सूर्य कुमार यादव की तरह इम्प्रोवाइज तरीके से स्वीप किया था, लेकिन उससे बढ़ के फील्डिंग. नक्कीच किरण शिंदे होते टीम मध्ये. अष्टपैलू खेळाडू आहेत चोळेगावचे. ऋतिक इथे फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. चेंडू लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी विश्वनाथ जाधव ऑन फायर. षटकार. क्रिकेटर सारे धुरंधर, साऱ्याच्या मनात केलं घर. या ठाणे जिल्ह्याची शान बर, घरा घरात क्रिकेट. What
a magnificent hit indeed. क्या शॉट खेला है, आंखों में डूब जाए. आगे रख दिया था ऋतिक पाटिल ने, मानो शेर के सामने मांस रख दिया हो. सिद्धिक भाईने उल्लेखच केला होता ना, विश्वनाथ जाधव थांबले तर 80 प्लस जाईल. 76 झालेत ऑलरेडी. अजून एक ऍड करूया. 77 77 धावा झाल्या. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घेतली केतन मात्रेने हे दिसते तुम्हाला मैदानामध्ये. दोन्ही बाजूला आपण पाहिलं ऍज अ आयकॉन खेळाडू प्रीतम बारी चमकलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव चमकलाय. टॉस साठी यायचे बालाजी एकर्सचे कॅप्टन आणि वाशी इंडियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. दोनों टीम कैप्टन विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडायचे. विराट चोरगे जी हमारे बीच हो तो आपको मंच पे आना है, आपका हार्दिक स्वागत है. संजय चोगले जी हमारे बीच में हो, वाशी इंडियंस के ओनर, आपको भी आना. और नंदू बोर अगर आप भी यहाँ मौजूद हो तो आपका भी हार्दिक स्वागत है, आपको भी आना है. 77 धावा झाल्यात. सिद्धिक भावे सर इथून अजूनही आपण पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिद्धू भोईर बॅटिंग करण्यासाठी मॅन फ्रॉम नागाव. गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. वैभव तिथे होते. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त. जागृती स्पोर्ट डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करताना 79 धावा झाल्यात. विश्वनाथ जाधव 37 धावांवरती बॅटिंग करतोय. 12 चेंडूचा खेळ त्याने केलाय. सिद्धूने 2 धावांनी खातं उघडलंय. सिद्धिक भावे सर TDPL ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचा आपण जर विचार केला तर आज 4था दिवस आहे. मात्र एकही अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. काल असं वाटलं होतं एवन पवन अर्धशतक ठोकेल, मात्र तो 47 वरती नाबाद राहिला. आप देख सकते हैं मिस्टर GTC जलपेश गोयल साहब को, नांदेवली की मशहूर पर्सनालिटी महेंद्र मात्रे साहब उनके बगल में नजर आ रहे हैं. साथ ही साथ आप देख सकते हैं हरीश पाटिल साहब को और मोहतरमा जागृति पाटिल को. कुणाल दाते अब पिक्चर में आए. ये तो हमेशा पिक्चर में रहते हैं क्योंकि ये महाराष्ट्र के पोस्टरमैन है. और देखिए मराठी कमेंट्री को माना, पहले इंटरनेशनल में होती थी मराठी कमेंट्री, लेकिन वो क्रेज नहीं मिला था. कुणाल दाते जब टेनिस से वहाँ गए और उन्होंने IPL की कमेंट्री की तो मराठी कमेंट्री का जो क्रेज था, वो जुनून था, वो बहुत बढ़ गया. 27 फरवरी मराठी भाषा दिवस रहता है और नो डाउट एट ऑल कि कुणाल दाते ने जिस तरह से मराठी कमेंट्री का स्टैंडर्ड बढ़ाया है, उनको हम वाकई में सैल्यूट करते. 79 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. बालाजी एकर्स आणि वाशी इंडियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या. किरण शिंदे येतात, ज्या गोलंदाजाचा मी उल्लेख केला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा हे भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. 2 बाईक अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूंनी जिंकलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हरनं तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात. विश्वनाथ जाधवच्या खात्यामध्ये दोन्ही धावसंख्या 81 वरती पोहोचले आणि विश्वनाथ जाधव 39 वरती बॅटिंग करतात. केतन मात्रेने बरोबर चॉईस केले ॲज अ आयकॉन म्हणजे विश्वनाथ जाधवची. त्याला माहिती आहे कोणत्या खेळाडूची निवड करी. सध्या तो महाराष्ट्रभर चर्चेत आहे. लेकिन कहाँ गलत चुना है प्रीतम बारी को नंदन ने. उन्होंने भी तो अपना काम पूरा किया है, अभी उनकी बारी बाकी है प्रीतम बारी की. नक्कीच नक्कीच. आणि 2 षटकं जी होती तिथे 49 रन्स आले. कुशलच्या षटकात 27 आणि वैभव माळीच्या षटकात 21. इथेही फटका चांगला आहे विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून. फाईन लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. इससे अच्छा शॉट हो नहीं सकता है. उन्होंने हाथों को पड़ा था किरण शिंदे के लेग ब्रेक कर रहे हैं. क्रीज में पीछे चले गए, आने का इंतजार किया और इम्प्रोवाइज हुक शॉट खेला. 6 रन. 45 वरती पोहोचलाय. इथे मात्र बॅकवूडला गेले. जागा बनवली, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. विकेट सॅक्रिफाईस केली इथे मात्र सिद्धू भोईरची. 1 रन्स मिळेल. 88 88 धावा झाल्यात आणि विश्वनाथ जाधव पोहोचला वैयक्तिक 46 वरती. क्या हम पहला अर्धशतक देखने जा रहे हैं TDPL का? लग तो रहा है, लेकिन क्रिकेट है. कहते हैं कि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. इसमें किसी तरह का भी प्रिडिक्शन फेल है.
नाही, ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व जर आपण पाहिलं टायगर मध्ये झालं होतं, तिथे पहिलं अर्धशतक केतन म्हात्रेने ठोकलं होतं. या पर्वामध्ये विश्वनाथ जाधवच्या नावाची नोंद होईल का? चौथ्या पर्वामध्ये 88 धावा झाल्या. त्यांनी बॅटिंग करण्यासाठी आले ते शुभम पाटील, मॅन फ्रॉम वडवली. थले साहब फ्लड लाइट ऑन करना है. इनिंग मध्ये आपण करणार चेंडू हवेत आहे, उंच गेलाय, मात्र क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे, चूक होणार नाहीये असं वाटलं होतं सिद्दीक भावे सरांना. मलाही वाटलं होतं की अर्धशतक पाहायला मिळेल. मात्र काल एवन पवन 47 आणि आज विश्वनाथ जाधव 46. देखिए कल एवन पवन के लिए गेंदें खत्म हुई थी और आज विश्वनाथ जाधव मौका हासिल नहीं कर पाए. बिग हैंड देना चाहिए. व्हाट इनिंग प्लेड बाय ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. विश्वनाथ जाधव के लिए तालियां होना चाहिए. बहुत ही जबरदस्त अमेजिंग बैटिंग. नक्की 16 चेंडूचा खेळ केला, 46 रन. केतन मात्र बाद झाल्यानंतर ॲज अ आयकॉन म्हणून तो या संघामध्ये खेळताना त्यांनी जिम्मेदारी घेतली. 7 विकेट गेल्यात. 88 मॅच टाय झाली तर जरूर सुपर ओव्हर आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळणार आहे, लक्षात घ्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमलेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. सिद्दीक भावे सर. यस लेट ऑर्डर में भेजा है. कमलेश पाटिल का एक मैच मुझे याद आता है, उनका अर्धशतक काम नहीं आया था. केंद्रीय राज्य मंत्री चषक में उनकी टीम उनके अर्धशतक के बावजूद 2 रन से हारी थी. नक्कीच नक्कीच. देखना है कि रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए. कल चैलेंज के रिकॉर्ड को आज तोड़ पाती है जागृति स्पोर्ट, ये देखने वाली बात है. बिपिन बताइए कितनी गेंदें बची? 2 गेंदें बची और स्कोर है इस वक्त 88. कमलेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. अष्टपैलू खेळाडू आहेत. टॉस साठी उपस्थित राहायचे. बालाजी एकर्स कॅप्टन आणि वाशी इंडियन्स कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. लास्ट ऑफिशियल कॉल है बालाजी एकर्स के कैप्टन और वाशी इंडियन के कैप्टन दोनों को तुरंत ही गेंद इनिंग खत्म होने के पहले टीडीपीएल टॉस बॉक्स से जुड़ जाना है. किरण चांगला चेंडू. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले होते सिद्दीक भावे सर. कमलेश पाटील तुम्ही बाद आहेत. बहुत दूर से खेलने की कोशिश की थी और लगभग रिटर्न क्रीज के बाहर चले गए थे. ये तो मानो ऐसा है कि प्लेटफॉर्म नंबर की 1 की गाड़ी को 2 से पकड़ना चाह रहे थे और कान के पास से गेंद गई थी. ऐसा लग रहा था कि फ्लड लाइट हालांकि जल चुकी है, बिल्कुल कान के पास से दिसला गबाई दिसला. नक्कीच. आणि पंचांना चॅलेंज केले कमलेशने, रिव्ह्यूचा वापर केलाय. आणि बघा तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येतो. तत्पूर्वी बालाजी एकर्स कॅप्टन आमच्या सोबत जोडले जायचे आणि वाशी इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल है बालाजी एकर्स के कैप्टन आ रहे हैं. फेयर डिलीवरी, सब कुछ ठीक, कान का नाप लेती हुई गेंद. 88. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. मात्र बघा काय टार्गेट सेट करेल जागृती स्पोर्ट डोंबिवली. किरण शिंदे मी मगाशीच उल्लेख केला, हा फिरकी गोलंदाज आहे आणि दोन्ही चेंडू सोडून दिलेत कमलेशने. बघा पहिला चेंडू या अगोदरचा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, हा चेंडू सोडून दिलाय. पंच सांगतात योग्य बॉल आहे. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. वेलकम महेंद्र मागे, द फिनिशर ऑफ महाराष्ट्र, बालाजी एकर्स के कैप्टन. आपको टीडीपीएल टॉस बॉक्स से जुड़ जाना है. वाशी इंडियंस के कैप्टन, लास्ट कॉल है आपके लिए. वाशी इंडियंस के कैप्टन, दिस इज द फाइनल कॉल. यस आ गए. तो कुल मिला के रन बने 88. ये अद्भुत नज़ारा नीलजे क्रिकेट ग्राउंड का आप देख रहे हैं. 89 की चुनौती है. दोनों कैप्टन इस वक्त टीडीपीएल टॉस बॉक्स में और टॉस करने के लिए सर कुणाल दाते, मिस्टर आईपीएल की मखमली आवाज आपके साथ हैं. और दूसरी इनिंग की जब शुरुआत रहेंगी तो एक पन्ना और जुड़ चुका है टीडीपीएल में आवाज का. उमेश म्हात्रे और कुणाल दाते आपको आंखों देखा हाल सुनाएंगे. इट्स ओवर टू यू, द वेलवेट वॉइस ऑफ आईपीएल, मिस्टर कुणाल दाते. धन्यवाद सिद्दीक भावे आणि धन्यवाद नितीनजी काळन. मी विनंती करेन महेंद्रदादा म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपलं सहर्ष स्वागत. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली
चे पुरस्कर्ते आहेत. आज महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा संघ सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप सारखी देखील स्पर्धा त्यांच्या टीमने गाजवली. NB ट्रॉफीमध्ये देखील त्यांची एंट्री असते आणि त्यांचं स्वागत आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. सर्वप्रथम कॉईनची माहिती तुम्हाला देतो. एका बाजूला आहे TDPL, दुसऱ्या बाजूला आहे GTC. हा कॉल तुम्हाला करायचा आहे. बालाजी एकर्स या टीमचा कॅप्टन एक कॉल केला होता TDPL GTC टीज. थँक्यू सो मच महेंद्रजी, आपण स्थानापन्न व्हा. टॉस इथे झालाय वाशी इंडियन्स. गंगाधर इंगोले माझ्याबरोबर आहेत. गंगाधर, टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. काय वाटते या अगोदरचा जो सामना होता, फ्लड लाईट्सच्या अगोदर बॅटिंग केली केतन म्हात्रेच्या टीमने आणि एक चांगली मोठी धावसंख्या उभारली आहे. काही तसंच प्लॅनिंग तुमचं देखील असेल? प्लॅनिंग म्हणजे 2-3 दिवस झालं मी मॅचेस बघतोय. चेसिंग थोडी डिफिकल्ट जाते करताना, त्यामुळे बॅटिंग करून समोरच्या टीमला आम्ही चेस करण्यास हे करू, चेसिंग करायला देऊ, त्यामुळे जास्त प्रेशर असेल त्यांच्यावर. बॅटिंग करत असताना काय वाटतं पॉवर प्ले मध्ये किती धावा यायला पाहिजे जेणेकरून एक मोठी धावसंख्या तुमचा संघ उभारू शकतो? ॲक्च्युली आमचा टोटल टार्गेट 770च्या वरतीच असेल आणि पॉवर प्लेला जेवढ्या रन्स येतील तेवढ्या चांगलंच आहे, कारण एक टार्गेट आहे 20 ते 25 रन, जेणेकरून नंतरच्या बॉलरवर थोडा प्रेशर असेल. कसं वाटतं या वर्षीचं आयोजन TDPLचं? कारण आपण पाहायला पहिली स्पर्धा नवी मुंबईमध्ये होणार होती, अचानक ही स्पर्धा पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीमध्ये निळजे गावाच्या या क्रीडांगणावर होते आणि खूपच दर्जेदार असं आयोजन केलं. काय म्हणशील आयोजकांबद्दल? आयोजन तर चांगलं आहे दरवर्षीप्रमाणे, त्यापेक्षा अजून चांगलं आहे. दरवर्षी या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य आहे, दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी व्हेन्यूला टुर्नामेंट होते. यावर्षी कोपरखेरण्याला होणार होती, बट काही कारणास्तव ती निर्जेला फिरवलं. पण इथे पण चांगला क्राऊड आहे आणि ग्राउंड पण एकदम म्हणजे मनसोक्त करणार आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकल्या, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. महेंद्र, मागे टॉस जिंकला असतं तर मागे काय केलं असतं? मी फिल्डिंगच केली पहिले. मग आता एकदम मनासारखं होईल तुमच्या. आणि काय वाटतं असे कुठले बॉलर आहेत जे या टीमला 60च्या अगोदर रोखण्याचा प्रयत्न करेल? कारण त्याचं मत आहे की 60च्या वर चॅलेंजिंग स्कोर आहे या ग्राउंडवर आणि आतापर्यंत TDPL मध्ये. असा काही नाही आहे 60च्या वरती चेसिबल आहे, कारण चेसिंग करू शकतो. हिम्मत ठेवली तर कुठलाही टार्गेट आपण चेस करू शकतो, फक्त हिम्मत ठेवायला पाहिजे माणसाने. तुला कसं वाटलं आतापर्यंतचं हे आयोजन, ज्या पद्धतीने अंडर फ्लड लाईट्स पहिल्यांदा आपण पाहतो या पर्वामध्ये, चौथ्या पर्वामध्ये TDPL मध्ये स्पर्धा खेळवली जाते? हो, खूप नक्कीच, कारण का खूप मजा येईल खेळायला, कारण ग्राउंड पण एकदम ग्रासी घेतला आहे. मागच्या एवढा नव्हता, पण आता या वर्षी खूप चांगला ग्राउंड आहे आणि चांगला नियोजन केलं आहे. खरंच खूप खेळायला खूप मजा वाटेल. प्लॅनिंग केले का? टीम मीटिंग या अगोदर झाली आहे का? बालाजी एकरशी काही प्लॅनिंग करून उतरणार आहात का? असं काही नाही, कारण का माझे प्रॉपर प्लेयर मला वाटतं कम से कम 7 ते 8 प्लेयर माझे भेंडीचेच आहेत. तर मग त्यामध्ये प्लॅनिंग करायला मला एकदम सोपा जाईल, कारण का आम्ही रेग्युलर खेळतो एक जागेवर, तर काय एवढा प्लॅनिंग केली नाही. थोडं मॅचच्या अगोदर एक मीटिंग होईल बस. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याबरोबर होते. एका बाजूला गंगाधर इंगोले, दुसऱ्या बाजूला होता महेंद्र मागे. बालाजी एकरचा कॅप्टन, वाशी इंडियन्सचा गंगाधर इंगोले. टॉस नुकताच झाला, टॉस जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय वाशी इंडियन्सच्या कॅप्टनने. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आज या TDPL मध्ये पहिल्यांदा आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतील उमेश म्हात्रे सर. धन्यवाद. नक्कीच कुणाल दाते सर या स्पर्धेत आपण मध्ये सिक्सर किंग म्हणून सुद्धा एक बॅट पुरस्कृत करण्यात आलेली आहे. माय माऊली स्पोर्ट कोळेगाव, उदेश भंडारी यांच्याकडनं. तर उदेश भंडारी आपण आला असेल तर या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, जे माय माऊली स्पोर्टचे ऑनर आहेत. तर नक्कीच आता 89 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल आरोही एंटरप्राइजेस कालेर भिवंडी संघ या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. उमेश म्हात्रे सर आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यांच्या समेत व्हॉइस ऑफ IPL कुणाल दाते सर. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो, चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा. मी समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या सर्वांचंच, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं या TDPL म्हणजे ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2024 पर्व 4थ्या मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय आजच्या या दिवसामधल्या, आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना. आरो एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. चले ते इम्पॅक्ट प्लेयर
चला सिद्धू भोईरच्या जागेवरती आता जितू भोईरच्या माफ करा जितू भोईरच्या जागेवरती आता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून 89 धावांचं लक्ष्य आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. नंदन पाटील पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इन्स आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आणि पॉइंटला पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केलेली आहे. पहिलाच बॉल इथे शून्यावरती बाद होतोय. नंदन पाटील इथे पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केलेली आहे. नंदन पाटील जो कालेर भिवंडीचा खेळाडू आहे शून्यावरती बाद. 89 धावांचं लक्ष्य आहे कुणाल आणि 14.83 जर धावगतीचा जर विचार केला तर प्रत्येक ओव्हर मध्ये 14-15 धावा इथे काढाव्याच लागतील. हो टार्गेट मोठं आहे उमेशजी आणि ज्या पद्धतीने हे टार्गेट सेट झालंय चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. परंतु दुसऱ्या बाजूला पहिल्याच बॉलवर इथे विकेट गमावली आणि ज्याला भिवंडीमध्ये किंग ऑफ रिंग म्हटलं जातं तो खेळाडू नंदन लवकर बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार मॅचच्या पहिल्याच बॉलवर. त्याच्यामुळे आरो एंटरप्राइजेसवर नक्की दबाव आहे. मुकेश दास पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्याच बॉल वरती एक गोड आनंदाची बातमी आपल्या टीम साठी दिली. मागच्या गतवर्षी TDPL चा एक हायेस्ट स्कोर विकेट टेकर गोलंदाज. यावेळेस चांगला फटका फिरवला ऑन साइडला. गॅप भरपूर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत. फलंदाज वैभव माली मॅन फ्रॉम मानकोली. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे प्रेक्षकांनी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणखीन एक तसाच फटका स्कोअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे कावा. कमलेश तिथे फेकी केली जाईल आणि फक्त एकच धाव मिळताना दिसते वैभव मालीला. सिंगल ना आता स्कोअर बोर्ड होते आपण लक्ष केंद्रित करूया. कुणाल 7 रन आलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. मी मगाशी उल्लेख केला कुणाल 14.83 म्हणजे 15 धावा कमीत कमी पाहिजे पहिल्या ओव्हर पासून. आता स्ट्रायकिंगला ऋतिक पाटील टीमचा कॅप्टन नेता कर्णधार. 89 धावांचं एक भलं मोठं टार्गेट त्यांच्या टीम समोर आहे. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बाजूच्या कडेला लागून बॉल चाललाय फ्लाय स्लिपच्या दरम्यान. तिथे धाव मिळणार नाहीये. खूप चांगली फिल्डिंग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. मोठा खेळाडू आहे मुकेश दास. किंग्स क्रीडांगण उसारगर येथे त्याने 18 विकेट घेतल्या होत्या. TDPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाची बाईक जिंकली होती. त्याचमुळे तीच चर्चा त्याच्या होते. यावेळेस फटका फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय आणि तिथे खूप चांगला झेल पकडत असताना विश्वनाथ जाधव कुठलीही चूक केली नाहीये आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन होतोय. ऋतिक पाटील बाद.
शेवटचा बॉल नॅचरल लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा बॉल होता. डोकं स्थिर नव्हतं फटका मारत असताना फलंदाजाचा आणि त्याचमुळे महत्वाची विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत मुकेश दासने आणि खिंडार पाडले आरो एंटरप्राइजेस काल्लेर भिवंडीच्या या जोडीमध्ये. कारण या अगोदर आउट झाला होता नंदन पाटील आणि आता आउट झालेला आहे ऋतिक पाटील. महत्वाचे 2 मोहरे पहिल्याच ओव्हरमध्ये गारद झालेत, त्याच्यामुळे लक्ष्यापासून थोडासा मागे दिसतोय सध्या तरी आरो एंटरप्राइजेसचा संघ आणि त्याचमुळे डगआउट मध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा, 2 फलंदाज बाद. हो अगदी बरोबर आहे. अगदी चिंतेचं वातावरण झालेलं आहे कारण मुकेश दासनं खिंडार पाडलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फ्राईस विकेट त्यानं प्राप्त केलेले आहे आणि तेही शून्यावरती. दोन्ही फलंदाजांना तंबूचा आश्रयाला पाठवलेले आहेत. नंदन पाटीलला शून्यावरती बाद केलं, त्यानंतर ऋतिक पाटीलला सुद्धा शून्यावरती बाद केलं आणि फक्त 7च धावा खर्च करत असताना 2 एवढ्या मोठ्या विकेट घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मगाशी कुणाल सरांना उल्लेख केला उसरगडच्या क्रीडांगणामध्ये TDPL जी स्पर्धा संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये 18 विकेट्स घेण्याचा एक विक्रम त्याच्या नावावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला 7-2 अशी परिस्थिती. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय विश्वनाथ जाधव. धानीव पालघरचा हा खेळाडू ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी. स्ट्रायकिंगला वैभव माली. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल वाईट बॉल. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोरबोर्ड त्या दरम्यान आहेत 8-89 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. पुलर लेनचा बॉल बॅटला अगदी बॅकलिप लवकर खाली आणली आणि थ्रू द कव्हर हा फटका केला अलोंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत सिंगल मिळताना दिसते वैभव मालीला आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्ड 13 रन आहेत 9. TDPL तुम्ही पाहताय सीझन नंबर 4 ठाणे जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा भरपूर होती. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा होती आणि ठाणे जिल्ह्याचा क्रिकेट उंचवणारी ही स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाते. यावेळेस पहा थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली आणि अप्रतिम झेल टिपलाय. तिथे फलंदाज आणखीन एक बाद होईल. सावकार षटकार उडवते भोलना. सावकार षटकार उडवते भोलना. आहो ठेवलाय सामना बघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आहो ठेवलाय सामना बघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. कुणाला आपण पाहतो की या ओव्हर मध्ये जर विचार केला तर या ओव्हर मध्ये सुद्धा विश्वनाथ जाधवनं एक विकेट प्राप्त केलेला आहे आणि ज्या वेळेस फलंदाजी करणाऱ्या टीमच्या ज्या विकेट्स गेलेल्या आहेत त्या 3 विकेट कुणाल सर शून्यावरती बाद झालेल्या आहेत. इम्पॅक्ट किरण शिंदेच्या जागेवर कुणाल हा खेळाडू आज इम्पॅक्ट खेळाडू खेळताना दिसेल. अगदी बरोबर आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. हाराकिरी केली आहे फलंदाजांनी. बॅक टू बॅक विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. नंदन लवकर बाद झाला. ऋतिक कडून अपेक्षा होती ॲज अ कॅप्टन परंतु तो परतला आणि आणखीन एक विकेट त्यांनी गमावली आहे. 9-3 अशी परिस्थिती आहे. लक्ष मोठं आहे. लक्ष मोठं आहे 89 धावांचं. त्याच्यामुळे हाराकिरी करणं स्वाभाविकच आहे. हा बॉल सरळ रेषेमध्ये टाकलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न बीट करून चाललाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. केतन म्हात्रे ॲज अ विकेट कीपर म्हणून त्याची भूमिका या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते. खूपच नाजूक परिस्थिती झालेली आहे. 9-3 सध्या परिस्थिती आहे या मॅच मध्ये. पुन्हा स्विंग इन मिस. थोडासा गती
या चेंडूला कमी दिली होती आणि अगदी कटरचा थोडासा वापर केला होता. पडल्यानंतर चेंडूनं थोडासा आतमध्ये वलन घेतलं आणि बीट करून गेला पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी विश्वनाथ जाधव कडून. बॅटिंग करत असताना का बॅटिंग केली मैदानामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा त्यानं कुठल्या. यावेळेस लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. इथे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोरबोर्ड आता रन आहेत 10. 1.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 3 गडी बाद 10. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. कुणाल तरेच्या बॅट मधून हा षटकार येतोय. अगदी स्लॉट मध्ये होता. ओव्हर पिच बॉल आणि त्याला तुडवलाय लॉंग ऑफच्या भरून. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पुल पॉवरफुल. बॅक टू बॅक दुसरा षटकार कुणाल तरेच्या बॅट मधून. आता लय सापडलाय मी म्हणेन आरोही एंटरप्राइजेस भिवंडी कालेरिया टीमला. आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वरती रन आहेत 22-22. 2 षटकांचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 89 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आरोही एंटरप्राइजेस भिवंडी कालेरिया टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 22 धावा. शेवटच्या 2 बॉलवर अक्षरशः कुणाल तरेने तारे दाखवलेत गोलंदाजाला. 24 बॉल मध्ये 67 धावा करायचे. त्या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आरोही एंटरप्राइजेसला. आणि आशेचा किरण संध्याकाळी दाखवलाय कुणाल तरेने. 4 बॉल मध्ये 12-300चा स्ट्राईक रेट. वैभव माळीच्या बॅट मधून एक चौकार आला 8 धावांवर. तो खेळतोय 22-3 अशी परिस्थिती आहे आरोही एंटरप्राइजेसची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने धावा आल्यात परंतु विकेटचा फॅक्टर खूप महत्वाचा ठरेल. विश्वनाथच्या विरुद्ध आक्रमण झालं. शेवटचे 2 बॉल राहिले नावावर कुणाल तरेच्या. आणि आता ओव्हर नंबर 3 ची तयारी सुरू झाली. जिशान शेखकडे ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला मैदानामध्ये बोलवलं आणि कदाचित त्याच्याकडे आता बॉल दिला जाईल असं दिसते. परंतु अजूनही चर्चा सुरू आहे. मुकेशकडे परत एक वेळा गेलेत कारण मुकेशने या एंडने म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स एंडने चांगली गोलंदाजी केली होती. हो अगदी बरोबर आहे. या एंडनं त्यानं 2 विकेट त्यानं प्राप्त केले होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे कॅप्टन पुन्हा एकदा मुकेश दास वरती भरोसा दाखवलाय. परंतु कुणाल तरेने आता आपला जलवा दाखवायला सुरुवात केलेली आहे. कुणालला ही जर पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली तर मात्र लक्ष त्यांच्या दृष्टीक्षेपात येईल असं वाटतंय. एक्झॅक्ट. आणि व्हायला पाहिजे ती देखील वेगाने. कारण पॉवर प्ले संपलाय. आता प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला कमीत कमी 1-2 मोठे हिट मारावे लागतील. त्याच वेळेला तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. जशी विश्वनाथ जाधवने खेळी केली होती तसाच खेळ करावा लागेल एका बॅटरला. मुकेश पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर हा बॉल वैभव माळीला खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला तर हे लक्ष दृष्टीक्षेपात दिसणार नाहीये कारण लक्ष मोठं आहे. 89 टू विन. यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय. कावा काय एफर्ट्स होता कावाचा. किती अंतर कुणाल कापलं या झेलासाठी कावानं. प्रेक्षक देखील मागून तेच बोलत होते कावा तुम्ही धावा. काय धावलाय कावा. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर होती आणि नंतर रनिंग कॅच ला शेवटी तो काही अंजाम देऊ शकलेला नाहीये. शेवटी बॉल हातातून त्याच्या निसटला. अखेर धावा मिळताना दिसतात फलंदाजाच्या खात्यामध्ये. 2 टीमची धावसंख्या 24 धावा. फुल टॉस बॉल. बघूया पंच सिग्नल करतायत नो बॉल. इथे रनआउटची संधी आहे. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा झालेली आहे. अंपायर कडे स्ट्रॉंग अपील आणि
आता अंपायर जे ऑनफिल्ड पंच आहेत त्या तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. तिसऱ्या पंचांची आता मागणी केलेली आहे. नो बॉल आहे. सॉफ्ट सिग्नल कदाचित अंपायरने दिले नॉट आउटचा, परंतु शेवटी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. पाहूया एक्झॅक्ट काय घडले तिथे. बेल स्टंपवर होत्या का हेही पाहिलं जाईल आणि ड्रिंक्स ब्रेक देखील इथे होईल. पाण्याची मागणी होते. 12th मॅननी त्याची पूर्तता करावी. तर सुपर 8चा ड्रॉ एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे, लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला ऑक्शन कंप्लीट केलं होतं त्यावेळेला आपण ए वर्सेस सी, बी वर्सेस डी असा सुपर 8चा ड्रॉ जाहीर केला होता. त्यामुळे A1 जो 2 सामने जिंकून टॉप केला होता संघ ग्रुप ए मधून, त्याची मॅच C2 च्या विरुद्ध होईल. सुपर 8ची पहिली मॅच. त्यानंतर टीम A2 वर्सेस C1 अशी मॅच होईल. म्हणजेच 3 पैकी 2 सामने A2 या संघाने जिंकलेले असतील. त्याची लढत C1 च्या विरुद्ध होईल. म्हणजेच ग्रुप सी मधून सलग 2 मॅच जिंकलेल्या टीमच्या विरुद्ध. त्यानंतर तिसरा सामना होईल B1 वर्सेस D2 आणि चौथा सामना होईल B2 वर्सेस D1. तर असं सुपर 8चं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील त्या टीम जाहीर केल्या जातील. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट आहे. तर एक सन्मान सुद्धा आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मिस्टर GTC या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा महेंद्रदादा म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक पुरस्कर्ते म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची ओळख राहिली आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी जय गावदेवी नांदिवली या संघटनेत भरपूर क्रिकेट ते खेळलेले ॲज अ अष्टपैलू खेळाडू, एक चांगले गोलंदाज आणि चांगले फलंदाज म्हणून त्यांची भूमिका राहिली आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जल्पेश यशवंत भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धडाकेबाज चषकमध्ये सुद्धा त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान अर्थात दिल्ली धमाका या संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. 29 तारखेला त्यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल मुरबाड येथे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला, नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी, जो आयकॉन खेळाडू आहे या मॅच मधला. ओहो, चांगली गोलंदाजी, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर पहा पुन्हा एकदा सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतोय मुकेश दास. आणि म्हणून तर तो लीडिंग विकेट टेकर राहिला होता. 18 विकेट एका TDPLच्या सीझन मध्ये त्याने घेतल्या होत्या. किंग्स ग्राउंड वर तिथे बाईक त्याने जिंकली होती आणि लेफ्टी बॅटर साठी सरळ बॉल टाकतो, जास्त टर्न करण्याचा प्रयत्न नसतो आणि खूप चांगली गोलंदाजी आर्म बॉलद्वारे त्याच्या माध्यमातून झाली. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, ऑन ट्राय ते केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत सिंगल मात्र मिळताना दिसते वैभव मालीला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 27 झाल्यात, परंतु 4 विकेट्स कुणाल तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. तोच सर्वात मोठा इथे म्हणेन मी पॉइंट राहिला या टीमच्या दृष्टिकोनातून, कारण विकेट त्यांनी रेग्युलर इंटरव्हल मध्ये गमावले, पॉवर प्ले मध्ये विकेट गमावले, त्याच्यानंतरच्या ओव्हर मध्ये विकेट आल्या, एक रनआउट देखील झाला. जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता कुणाल तरे तो देखील परतलाय. बॉल झाले 4. टीमची धावसंख्या 27 लॉस ऑफ 4 विकेट. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. मुकेश दास आणि समोर असेल फलंदाज प्रीतम बारी. मुकेश दास आणि त्याच्या समोर बॅटिंग करताना दिसेल आपल्याला प्रीतम बारी. बेस्ट वर्सेस बेस्ट. हो, चांगलाच चेंडू होता. मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला बॉल लागल्यानंतर मात्र गली रिजन मधून बॉल अडवला जातोय. तोपर्यंत सिंगलला आपलं खातं उघडलं प्रीतम बारीनं
आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 28. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग इन आहे वैभव माळी. यावेळेस फटका चांगला स्विंग केला बॉलला आणि वाईडिश लॉंग ऑनच्या वरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. वैभव मालीच्या बॅट मधून येतोय TDPL सिक्सर. बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 55 धावांचं समीकरण. शेवटच्या बॉलवर एक उत्तुंग षटकार, गगनचुंबी षटकार मारलाय वैभव माळीने. भरपूर वेळ शांत राहिला. अखेर 180चा स्ट्राइक रेट त्याचा पाहायला मिळतोय. 10 बॉल मध्ये 18 धावा केल्यात. प्रीतम बारीच्या बरोबरीने आता त्याला साथ द्यायची आणि विशेष म्हणजे प्रीतम बारी अशा सिच्युएशन मध्ये खूप महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. त्याचा आयकॉन समोर गोलंदाजीसाठी आता पाहायला मिळेल कमलेश पाटील. पॉवर प्ले संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 34 ला 4 अशी परिस्थिती. 18 बॉल 55 करायचे. येस 18 बॉल आणि 55चं समीकरण आहे. कुणाला सुरुवातीपासून जर आपण आस्किन युनायटेड पाहिला जी धावगती होती 14.88 ची ती आता 18.83 ची झालेली आहे. म्हणजे थोडासा आता दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. एक्झॅक्ट तो दबाव पहिल्या बॉल पासूनच त्यांच्यावर होता. कारण नंदन आउट झाला पहिल्या बॉलवर. त्याच्यानंतर आणखीन विकेट्स गमावल्या त्या टीमने आणि आता तो दबाव झुगारून फलंदाजी करावी लागेल प्रीतम बारीला. खातं त्याचं उघडलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी आतमध्ये लागतोय बॉल. अंतर जे पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. वाह काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि खात्यामध्ये जातील प्रीतम बारीच्या. येस 2 धावा मिळतात. परंतु आता या सिंगल डबल कुणाला मी तरी म्हणेन फायद्याच्या नाही आहेत. आता मोठे हिटच मारावे लागतील कारण लक्ष आता मोठं होत चाललंय. पहा आपल्या स्क्रीनवरती 17 बॉल आणि 53 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. शक्य आहे असं नाहीये की अशक्य असं टार्गेट आहे. प्रीतम बारी जोपर्यंत मैदानामध्ये सर्व काही शक्य आहे. या टीमसाठी एक महत्वाचा खेळाडू आहे. हे असे फटके मारू शकतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. गॅप मध्ये देखील चाललाय. आता पाहूया पंचांचा इशारा काय. फटका तर दर्जेदार होता, झणझणीत होता, तुफानी होता. पंचांचा इशारा 1 बाउंस ओव्हर दी रोप. धावा मिळतील 4. क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्याच्या मनात केलं घर. या ठाणे जिल्ह्याची शान बरं घराघरात क्रिकेटर. माझी करतील सर उदान आनंदाला. काय फटकेबाजी आहे कुणाल. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याला चान्सच नाहीये बॉल अडवण्याचा. एवढ्या ताकदीनं फटका मारा होता प्रीतम बारीनं. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि चांगलं टेलिकास्ट त्याचं ऑपरेटिंग सध्या सुशील पाटील करताना दिसतोय. आपला जवळचा मित्र आणि हळूहळू इम्प्रूव्ह करत असताना स्वतःला देखील टेलिकास्टच्या दुनियेमध्ये सुशील पाटील. परत एक वेळा स्ट्रेट मारलाय. व्हॉट अ शॉट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चौकार, एक षटकार. आता मात्र थांबणार नाही असंच दिसतंय प्रीतम बारी. आओ खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. 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 हो थांबणार नाहीये. आता सांगतोय की माझी बारी आहे आणि नाव आहे प्रीतम बारी. कारण 15 बॉल राहिलेत आणि 43 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अशी जर बॅटिंग राहिली, असा जर फ्लो राहिला तर हे लक्ष मी म्हणेन आरोही एंटरप्राइजेसच्या दृष्टिक्षेपात राहील.
हो सर्वात मोठा खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे एक चांगला ऍथलीट आहे. फिल्डिंग लाजवाब तो करताना पाहायला मिळतो असा प्रीतम बारी. बॅटिंग चांगलीच करतो, गोलंदाजी चांगली करतो, ऑलराऊंडर आहे. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, कटरचा वापर जल्लोषी ते करताना दिसेल कमलेश आणि विकेट त्याने घेतली आता प्रीतम बारीची. हा सुरुवातीचे 2 बॉल आपण पाहिले तर चौकार आणि चौकार, म्हणजेच हा बॉल पहा आपल्या स्क्रीनवरती. कुणाल गती काढली होती या बॉल वरती, थोडेसे फिंगर्स रोल्स केले होते आणि त्याच्यातच फर्स्टला मी म्हणेन प्रीतम बारी. चांगला नॅचरल लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर आणि त्याचमुळे जल्लोष पाहायला मला नेहमी कमलेशला पाहिल्यानंतर त्या सॅम करनची आठवण होते. तोही अशीच गोलंदाजी करतो, शेवटच्या क्षणाला परिवर्तन करतो आणि जिथून टेलिकास्ट होत आहे या संपूर्ण स्पर्धेचं ते दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे. ब्रॉडकास्टिंग रूम पीसीआर. पीसीआर चा फुल फॉर्म जर तुम्ही पाहिला तर प्रोडक्शन कंट्रोल रूम म्हटलं जातं पीसीआर ला. एससीआर ला म्हटलं जातं स्टुडिओ कंट्रोल रूम. आणि प्रोडक्शन मध्ये म्हणजे ब्रॉडकास्टिंग मध्ये सर्वाधिक महत्वाचं ते क्षेत्र मानलं जातं पीसीआर रूम. परत एक वेळा कमी गतीने टाकलाय, बॅकलिफ्टला खाली ठेवलं, कव्हर्सला दिशा दिली, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर्स मध्ये फिल्डर आला ऑलमोस्ट तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केली. सिंगलने स्ट्राइक रोटेट, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 47 47. बघा 47 धावा झालेत, परंतु ज्या फलंदाजाच्या माध्यमातून ज्या अपेक्षा होत्या, अपेक्षा वाढल्या होत्या टीमच्या, त्या अपेक्षाला आता पूर्ण विराम लागलाय असं मी म्हणेन. कारण प्रीतम बारी इन ऍक्शन होता, त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांना वाटलं की हा सामना चेस होईल असं चित्र वाटत होतं, परंतु ते कावानं त्या वाक्याला पूर्ण विराम दिलाय. काय गोलंदाजी केलेली आहे. बॅटची कडा, आणखीन एक विकेट. आता हे चेक करायचंय मला की हा रॉंग वन होता का, कदाचित बॅक ऑफ द हँड उलटा टाकलाय का हे पाहावं लागेल, परंतु ऍक्शन रिप्ले ते सांगेल. तोपर्यंत डी जहांशला एक संधी देऊया. कुणाला आपण पाहतोय की प्रीतम बारीला जो चेंडू टाकला होता कमलेशनं, त्या बॉलच्या तुलनेने या बॉलला गती जास्त होती, परंतु जो कटरचा वापर केला होता तो जास्त होता, त्यामुळे हा फटका फसला असं मला वाटतंय. 47 ला 6 विकेटचं नुकसान, 89 धावांचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. आरो एंटरप्राइजेस कालेर भिवंडी या टीमला जिंकण्यासाठी आणि सध्या 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 6 गडी बाद 47 धावा, म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 12 चेंडू आणि 43 धावा करायच्यात. 42. बारा बॉल आणि 42 धावा करायचे या मॅच मध्ये. नक्कीच सामना आवाक्यात होता. प्रीतम बारी जोपर्यंत मैदानामध्ये खेळत होता. चांगला बॉल पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला आणि डॉट बॉल येतोय. करण भाने याच्यासाठी 3 षटकार मारले तर एनएम स्पोर्ट्स कडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल इथे टाकला. एक्सप्रेस बॉल होता. अंपायरचा सिग्नल येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलेली आहे. व्हाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर
एकूण 50 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. लक्ष बघायला गेलं तर दूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे कुणाल. इथून जर सुरुवात आणखीन चांगली झाली, मोठे फटके आले तर लक्ष दृष्टिक्षेपात येईल. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना काय फिल्डिंग आहे पहा. थ्रो पहा, जसा बॉल पकडला तसाच बॉल फेकलाय कमलेश पाटीलने. दर्जेदार खेळाडू म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला. सॅम करनची आठवण येते ज्या ज्या वेळेला तो खेळताना दिसतो. फिल्डिंग मध्ये, बॉलिंग मध्ये कमी गतीने बॉल, रॉंग वन, उलट्या हाताने टाकलेला बॉल, बॅक ऑफ द हँड, हे सगळे बॉल त्याच्याकडे आहेत. आणि इथे अराउंड द लेग बोल्ड केले, फलंदाज बाद होईल. मग टायगर चे नीरज उमेश पाटील यांच्याकडून जर 3 बॉल मध्ये 3 षटकार करण भानेने मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. करण भानेसाठी हे पारितोषिक आहे. बघा 9 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. कुणाला तर सामना कठीण होत चाललाय आरो एंटरप्राइजेस साठी. 7 विकेट गमावले. सुरेश आलाय, नवीन बॅटर सुरेश शेट्टी SS फलंदाजीसाठी. पाय टाकलेला बॉल, फ्लिक केला बॉल हवेत आहे, फिल्डर तिथे, चूक होणार नाही असं दिसतंय. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गोलंदाजीमध्ये जिशान शेखने. इम्पॅक्ट पाडत असताना या मॅच मध्ये अगदी बरोबर आहे. जिशान शेखनं मात्र आता इम्पॅक्ट मारलाय आणि इम्पॅक्टचीच घोषणा त्या खेळाडूची झाली होती मैदानामध्ये. 8 बॉल 39 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. अरो एंटरप्राइजेस कालेर भिवंडीला हॅट्रिक बॉल. कौशल पाटील साठी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. फुटवर्कच नव्हतं या बॉलवर, पूर्णपणे खोलून ठेवलं बॅटरला. बॅट देखील थोडीशी दूरच होती बॉल पासून. 7 चेंडू 39 धावा करायचे आहेत. परत एक वेळा एक चांगला लेग कटर षटक इथे संपतंय. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरो एंटरप्राइजेस कालेर भिवंडीची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50 ला 8. 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता. पूर्ण खोलून ठेवलाय हा सामना. गोलंदाजी चांगली राहिली, बॉलिंग डिपार्टमेंट चांगलं राहिलं आणि त्यामुळेच मगाशी कुणाल सरांना खूप चांगला उल्लेख केला की रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स पडत गेल्याने तिथून दबाव वाढत चालला. आणि आता पहा 6 बॉल 39 धावा असं समीकरण राहिले या मॅच मध्ये. योगेश मात्रे शेवटचा षटक टाकताना दिसेल. मलंगड एक्सप्रेस मात्रेपाडा गावचा खेळाडू. लास्ट ओव्हर मध्ये आमचा मुख्य व्यासपीठ, ज्या व्यासपीठावर आनंद घेतला जातो या मॅचचा. महेंद्र मात्रे तिथे उपस्थित झालेले आहेत. हरीश पाटील तिथे आहेत. खास करून जागृती तिथे उपस्थित आहे, जिच्या नावाने त्यांचा संघ महाराष्ट्रभर खेळत असतो. तिचेही स्वागत. 6 चेंडूने 39 धावा करायच्यात या मॅच मध्ये. आता पहिलाच बॉल उलटा मारलाय. रिव्हर्स स्वीप प्रयत्न चांगला केला होता कमलेशने. याही बॉलवर झेल पकडण्याचा. तोपर्यंत 2 धावा मिळतील.
शॉर्ट रन चेक करायचे टीव्ही अंपायरला. नॉन स्ट्रायकिंग एंड वर शॉर्ट रन चेक करायचे टीव्ही अंपायरला. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वर शॉर्ट रन साठी चेक करावं लागेल. 5 बॉल मध्ये अजूनही 37 धावा करायचे आहेत. 2 धावा जर झाल्या तर चला तोपर्यंत मॅच चालू ठेवू शकतो आपण, कारण शॉर्ट रनचाच इथे उल्लेख होईल. जर झाली तर 1 कमी करू, काढल्या तर 2 घेऊ. बॅकफुटला जात असताना लॉंग लेगला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव तिथे मिळताना दिसेल. शॉर्ट रन आहे. धावा झाल्यात आता 52. धावा करायच्या 37 या मॅच मध्ये. आता लेग स्टंपच्या बाहेर जाईल बॉल. तोपर्यंत 1 धाव घेण्याचा प्रयत्नही झालाय. ओव्हर थ्रो झालाय. 1च धाव मिळताना दिसेल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा वाढत आहेत. धावा झाल्या 54. ऑफ कटरचा प्रयत्न होता. जास्त अंतर काही कापलेलं नाहीये या बॉलने. स्लोअर ऑफ कटर गोलंदाज योगेश मात्रेकडून. आणि इथे 1च धाव मिळताना दिसते. आता सामन्यामध्ये पूर्णपणे औपचारिकता आहे. जागृती स्पोर्ट्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, आगेकूच करतोय. सामना अगदी समाप्तीच्या मार्गावर. बाहेर टाकलेला बॉल थोडासा वेगाने. अंपायरचा इशारा. आणखीन 1 वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. धावा वाढतायत. धावा झाल्या 56. लेग स्टंपला भरपूर क्लोज होता बॉल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. परत 1 वेळा पायावर टार्गेट करण्याचा प्रयत्न. हाई बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. लगातार वाईड बॉल येत आहेत योगेश मात्रेकडून. 3 चेंडू 32 धावा. आणि त्याचमुळे रनअप थोडासा कमी करूनच गोलंदाजी केली जाईल असं दिसतंय. पायात टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 टप्पा घेत अडवण्याचाही प्रयत्न तिथे झालाय. तोपर्यंत 1च धाव मिळेल. आता 31 करायच्यात. येणारे 2 बॉल शिल्लक. बालाजी एकर्स टीमचे संघ मालक विराज दयानंद चोरगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. विराज उलटा मारलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल त्याच्या अगोदरच अडवलाय विशूने. ते धाव मिळताना दिसणार नाही. औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅचची. पहिला सामना आजच्या 4थ्या दिवसातला, 4थ्या रात्रीतला. आणि तो विजयाच्या उंबरठ्यावर जागृती स्पोर्ट्स. परत 1 वाईट बॉल. ऑफ कटरचा प्रयत्न आणि बॉल मिड विकेटला जाईल. आणि हा सामना इथे संपलाय. 29 धावांनी भव्य विजय मिळवलाय टीम जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीने. पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलंय आरओ एंटरप्राइजेस काल्लेर भिवंडीला. अभिनंदन टीम जागृती स्पोर्ट्स. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट पहिल्या डावामध्ये ज्यांनी तुफानी फलंदाजी केली तो खेळाडू ठरतोय विश्वनाथ जाधव. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ जाधवने धावा केल्या 16 बॉल मध्ये 46. विशू ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना त्याने मिळवली आहे 1 विकेट. तो महेंद्र मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत विश्वनाथ जाधवला, जो ठरला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला बालाजी एकर्स आपण लगेच फिल्डिंग लावायचे. वाशी इंडियन्स गंगाधर इंगोळेने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. चला विश्वनाथ जाधव आपण लगेच या मॅन ऑफ द मॅच. धानिवचा खेळाडू विश्वनाथ जाधव नेहमी चर्चेत असतो. ISPL मध्ये सुद्धा मी त्याला पाहिलं होतं. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये मालिकावीरची 4 व्हीलर कार सुद्धा त्यांनी जिंकलेली आहे. बराच चर्चेत असतो हा खेळाडू विश्वनाथ जाधव. सातत्याने सुमित डेकले या खेळाडूवरती विश्वास दाखवतात.
नंतर पुढच्या जशी मॅच सुरू होईल सुमित ढेकले सुद्धा इन ॲक्शन मध्ये असतील वाशी इंडियन्स मध्ये. पहिल्या मॅच मध्ये विश्वनाथ जाधव चमकलेत. मॅन ऑफ द मॅच देणार होता पण विश्वनाथ जाधवला जागृती स्पोर्टच्या वतीने एक कुपन सुद्धा आहे. ज्यावेळी केतनचा वाढदिवस असेल त्या कुपन घेऊन नक्कीच विश्वनाथ जाधव तुम्ही या. कदाचित तुम्हाला कुपनच्या लकी ड्रॉच्या माध्यमातून बाईक्स मिळू शकते. अभिनंदन विश्वनाथ जाधवला तुम्ही पाहतायत. विश्वनाथ अभिनंदन नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. पहिलीच मॅच होती या क्रीडांगणामध्ये कदाचित पहिल्यांदाच खेळायला आला असेल. ऐतिहासिक क्रीडांगण आहे. ग्रास भरपूर आहे. लेदर बॉलची खेळपट्टी आपल्या पाहायला मिळते. खेळत असताना कसं वाटलं? खूप छान वाटलं कारण मी 3 दिवसापासून हीच टुर्नामेंट बघतोय आणि माझा दिवस कधी येईल असे वाट बघत होतो आणि इथे आल्यावर खूप छान वाटतं आणि पब्लिकचा पण खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे इथे खेळायला खूप मजा येते. विश्वनाथ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाले. ॲज अ आयकॉन तू या स्पर्धेमध्ये खेळतोय. संघनायक हरीश पाटील यांनी तुझ्यावरती विश्वास दाखवला. केतन म्हात्रेने तुझ्यावरती विश्वास दाखवलाय. काय सांगशील? त्यांचं खरंच खूप धन्यवाद देतो कारण ह्या वर्षी नाही गेल्या वर्षी पहिल्यापासून त्यांनी सांगून ठेवलेलं का तू माझ्यात खेळायचं पण गेल्या वर्षी काही कारणामुळे कॅन्सल झालेली पण या वर्षी मी त्यांना बोललो मी नक्की तुमच्यातच खेळेन आणि त्यांचं पण धन्यवाद देतो. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा तू स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळत असतो. एकंदरीत ठाणा जिल्हा प्रीमियर लीग हे 4थं पर्व आहे. या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? स्पर्धेबद्दल खूप छान आहे आणि फर्स्ट सीझनला मी मॅन ऑफ द सिरीज पण झालेलो आयकॉन टुर्नामेंटमध्ये त्याच्यामुळे खेळायला खूप छान मजा येईल. तर शुभेच्छा असतील विश्वनाथ जाधव. तुला पुढच्या मॅचसाठी पहिला सामना इथे समाप्त झालाय. टायगरचे संजय पाटील यांचा सत्कार लगेचच होईल. तर या संजय दादा पाटील आमचे टायगरचे त्यांचा सन्मान लगेचच केला जाईल. पहिल्या पर्वामध्ये बघा विश्वनाथ जाधव मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते ॲज अ आयकॉन. संजय दादांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक तेजस दादा पाटील यांचे. चला बालाजी एकच लगेचच फिल्डिंग लावायची आणि वाशी इंडियन्स आपली सलामी जोडी लगेचच मैदान दाखल करायचे. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. दोन्ही टीमच्या 12 खेळाडूंच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे.